चला तर ताईंनो, आज आपण बनवणार आहोत मस्त खमंग असं मेथीची भाजी घालून केलेलं हिरव्या मिरचीचं बेसन. चला सुरुवात करूया. कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल घातलेलं आहे. तेल छान गरम करून झाल्याच्या नंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. 2 ते 3 लसण पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत. लसण थोडासा लाल झाल्याच्या नंतर आपल्याला 1 कांदा बारीक चिरून घालायचा आहे. कांदा पण छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तळून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचा आहे हिरवी मिरचीचा ठेचा. हिरवी मिरचीच्या ठेच्यामध्ये हिरवी मिरची, लसण आणि कोथिंबीर टाकून भाजून वाटलेला ठेचा आहे. 1 चमचा घातलेला आहे. आपल्या आवडीप्रमाणे घालायचा आहे. लाल तिखट घातलं तरी चालतो, पण हिरवी मिरचीच्या ठेच्याची चव काही तर वेगळीच असते. आता सगळं साहित्य छान फ्राय झालेलं आहे. त्यानंतर टाकलेली आहे हळद. हळद टाकून झाल्याच्या नंतर यामध्ये कोथिंबीर आणि मेथीची भाजी एकदम बारीक चिरून घेतलेली आहे. 1 वाटी भरून मेथीची भाजी आहे, छान बारीक चिरून घ्यायची आहे आणि त्यामध्ये टाकलेली आहे. मेथीची भाजी पण छान अशी शिजून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे आपल्या आवडीप्रमाणे पाणी घालायचं आहे. आपल्या घरामध्ये जितकी माणसं आहेत त्या माणसाच्या क्वांटिटीप्रमाणे पाणी घालायचं आहे. चला तर आता पाणी घालून झाल्याच्या नंतर त्यामध्ये घातलेलं आहे चवीपुरतं मीठ. आता मीठ घालून झाल्याच्या नंतर 5 मिनटं उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्याच्या नंतर पीठ अशा पद्धतीने यामध्ये हटून घ्यायचं आहे. हाताच्या मुठीमध्ये पीठ घ्यायचं आहे आणि घासून घासून असं थोडं थोडं टाकत जायचं आहे, जेणेकरून छान असं पीठला हटल्या जातं आणि एकही गुटळी होत नाही. जर थोड्याफार गुटळ्या झाल्या तर पळीच्या मदतीनं फोडून घ्यायच्या आहेत आणि 5 मिनटं उकळून घ्यायचं आहे, शिजून घ्यायचं आहे. चला, पिठलं तयार झालेलं आहे आणि त्यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे बरं का. थोडंसं रंग पांढरा दिसत होता म्हणून मी हळद टाकलेली आहे. आता प्लेटमध्ये पिठलं घेतलेलं आहे, गरम गरम पोळी घेतलेली आहे, त्यासोबत कांदा घेतलेला आहे आणि पिठल्यावर कच्चं तेल टाकलेलं आहे. आवडल्यास आपल्या चॅनलला फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. चला तर भेटूया